मातृ नर्मदे हर। ये जो माँ माता नर्मदा परिक्रमा ये रास्ता सिर्फ म्हणजे ज्ञान भक्ती कर्मयोग तीन योगांचा संगम। ग्रीष्म ऋतु चल रहा है, ग्रीष्म ऋतु जी में आप चल सकते परम शक्ती जे परम तत्व प्राप्त करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या साधना कराव्या लागतात, परंतु येथे एक साधारण मनुष्य उनके लिए रास्ता फक्त मातेच्या तटाने परिक्रमा करत मातेची परिक्रमा करत त्या शून्य अवस्थेला छोटा रास्ता होता है। परिपूर्ण अवस्थेला प्राप्त करू शकतो। देखो अभी बघा अतिशय घाटीचा रस्ता आहे हा, म्हणजेच तटाचा, आणि सकाळी सूर्योदय झालेला आहे आणि अतिशय मनमोहक अशी परिस्थिती, एक अविस्मरणीय आनंद। नर्मदा परिक्रमा म्हणजे अविस्मरणीय आनंद। बघा अगदी वयोवृद्ध बाबा आहे, परंतु त्या तटाने चाललेले आणि उगवत्या सूर्याची किरण पाण्यामध्ये पसरले, अतिशय प्रसन्न आणि आनंददायी वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात। ज्या पंचतत्वापासून आपलं शरीर तयार झालेलं आहे त्या पंचतत्वाच्या सानिध्यामधलं एक हे आगळं वेगळं जीवन आणि अविस्मरणीय असा आनंद। बघा सूर्याचं प्रतिबिंब, अतिशय प्रसन्न आणि आनंददायी वातावरण। मातेच्या तटाने चालणं हीच खरी परिक्रमा। खरी म्हणजे त्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे मातेच्या शक्तीचे अनुभव येतात। आता बघा इथे अक्षरशः खाली उतरताना चढताना अनेक प्रकारच्या टेकड्या लागतात, काही ठिकाणी रस्ता पण नसतो। आता बघा इथे दोन बाबा पण आहेत, एक प्रयागराजचे आहेत आणि एक महाराष्ट्रातील आहेत। यांच्या पण 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा आहे। आणि आता पुढे डॅमचं काम चालू असल्यामुळे आम्ही अशाच जंगलातल्या रस्त्याने चाललेलो आहोत। एक छोटीशी पायवाट आहे, परंतु पुढे ही पायवाट पण नसेल आणि समोर मग मंदिराचा कळस बघून असंच कुठलं तरी खूण पकडून सरळ चालायचं आहे। डॅममुळे आम्ही मातेच्या तटानेच आहोत, परंतु थोडेसे अंतरावर, कारण डॅमचं काम चालू असल्यामुळे तटाने चालण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही आहे किंवा पायवाट पण उपलब्ध नाही आहे। डॅमचा पूर्णपणे जो पाण्याचा लोट आहे तो पाठीमागे आलेला असल्यामुळे आम्हाला थोडं दुरून चाललं लागतं। हे बघा आता आम्ही डॅम क्रॉस करून वर्णेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि डॅम क्रॉस करून पुढे डॅमच्या आतमधून आता चालायला सुरुवात केलेली। हा जो रस्ता बघत आहात आपण, एवढा मोठा रस्ता मातेच्या तटात अजिबात नसतो, परंतु हा फक्त त्या ज्या डॅमच्या गाड्या चालू आहे ना त्यांच्यासाठी आहे बनवलेलं त्यांनी, आणि पुढे पुन्हा आम्हाला पायवाटेने चालायचं आहे। तर आपण प्रत्येकाने या मनुष्य जन्माचं जे साध्य आहे आत्मिक शांती, ती साधण्यासाठी माँ नर्मदा परिक्रमा हा एक अतिशय शॉर्टकट मार्ग त्या ठिकाणी भगवंताने त्या ईश्वरी शक्तीने आपल्याला दिलेला आहे। माँ नर्मदा परिक्रमेचं महत्त्व काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी भगवान शिवजींचं मंदिर आपल्याला लागलेलं आहे आणि आपण त्या मंदिरामध्ये आता दर्शन घेणार आहोत। भगवान शिवजींचं मंदिर अशा आणि भगवान शिवांचेच मंदिर मातेच्या तटावर आहेत। एवढंच नाही तर मातेच्या आतमध्ये जलप्रवाहामध्ये तुम्हाला जे पण काही दगड आढळतील तर ते सगळे बहुतांश तुम्हाला पिंडीच्या आकाराचे सापडतील, आणि म्हणजे पिंड बनवण्याची पण गरज नाही, रेडी पिंड आपल्याला मातेच्या आतमध्ये प्रवाहात सापडतात। हे माँ नर्मदा मातेचं वैशिष्ट्य आहे। आता मंदिरात आतमध्ये गेलो आहोत आणि ह्या ठिकाणी ओमचा जाप करणार आहोत। दर्शन घेतलं आहे आणि ओमचा जाप सुरू झालेला आहे। ओम 3 स्वरामध्ये विभागला जातो, ओ प्लस उ प्लस म। 3 चक्रांची जागृती ओमच्या माध्यमातून होते, मणिपूर चक्र, अनाहत चक्र आणि आज्ञा चक्र। आणि या अत्यंत आपल्या आध्यात्मिक प्रवासातील महत्त्वपूर्ण चक्र आहेत, अत्यंत महत्त्वाचे। मणिपूर चक्र हे गृहस्थींसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी ओमचा जो मंत्र आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। ओमच्या माध्यमातून, ओम या मंत्रातूनच या ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे। जो ध्वनी
ज्या ध्वनीतून ब्रह्मांडाची निर्मिती झाली तो ध्वनी ओमचा मंत्र होय आणि त्याच्यामुळे गायत्री मंत्राचं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण मंदिरातून दर्शन करून निघालो आहोत आणि अतिशय मोठा उतार आहे. आता खाली उतरायचं पुन्हा मातेच्या तटावर, कारण मध्ये ब्रिज लागला होता, उड्डाण पूल, त्याच्यामुळं आम्हाला वर चढून पूल क्रॉस करून पुन्हा खाली उतरतोय आता आम्ही दर्शन घेऊन. आणि नर्मदा परिक्रमेचं महत्त्व सांगतो मी तुम्हाला. हा रस्ता जो दिसतोय तुम्हाला हा फक्त खाली येण्यासाठी, बाकी तुम्हाला जे मातेच्या तटावर निसर्गाने जी निर्माण केलेली पायवाट आहे त्या पायवाटेने चालायचं आहे. काही काही ठिकाणी पायवाट पण नाही आहे, तर अक्षरशः रस्ता काढत चालायचं आहे तुम्हाला. झाडाझुडपातून, पाण्यातून, दगडांमधनं अनेक प्रकारचे खडक लागतील, खडकांमधनं कधी कधी अंदाज पण चुकतात आणि चुकीच्या रस्त्याने जाऊन पुढे मार्ग पण कधी कधी संपतो. असे अनेक प्रकार घडतात, परंतु याची आपल्याला कष्टाची जाणीव अजिबात होत नाही, ना शरीराला थकवा, ना कुठल्याही प्रकारचा त्रास. याचं कारण मातेची शक्ती आपल्याबरोबर असते आणि आपण त्या परम तत्वामध्ये पूर्णपणे विलीन झालेलो असतो, त्याच्या चिंतनामध्ये आपण विलीन झालेलो असतो. आपण मातेच्या तटावरील प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेतो. याचं कारण असं आहे की मातेच्या तटावर हजारो वर्षापासून अनेक संतांनी साधना केलेल्या आहे, तपश्चर्या केलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक मंदिर हे अतिशय एक सात्विक ऊर्जेचं शक्तिशाली स्थळ आहेत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या शक्तीचा अनुभव करण्यासाठी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेतो. बघा आता इथे रस्ता नाही आहे, बाबा खाली उतरत आहे आणि तिकडनं पाण्याचा आलेला झरा आहे तो ते आता क्रॉस करून वरती येतील. अशाच पद्धतीने खाली वर आपण त्या ठिकाणी चालतोय. तर हा अनुभव म्हणजे काहीतरी एक वेगळाच. जर मनुष्य जीवनामध्ये हा अनुभव घेतला नाही तर मी तर म्हणेल जीवन व्यर्थच. आणि जर हा अनुभव आपण घेतला तर जे मनुष्य जीवनाचं साध्य आहे, आत्मिक शांती, ही आपल्याला निश्चितच लाभणार, यात कवडी मात्र शंका नाही. आणि आपल्याकडनं नजर चुकीने जी काही चुकीचे कर्म झाले असतील, ज्याच्यामुळे आपल्या संचित कर्मात पाप जमा झाला असेल, ते पाप देखील नष्ट होतं. बघा आता हे जे समोर मंदिर दिसतं आपल्याला, हे मंदिर व्यासेश्वर ऋषी म्हणून होते, त्यांनी इथे तपश्चर्या केलेली. वैद्यनाथ महादेव मंदिर म्हणतात, तिथे आता आम्ही जात आहोत. आणि अतिशय उंच टेकडीवरती, म्हणजे नॉर्मली नदीपासनं 31 फूट वरती. आता ते वरती चढून इथं आलो, हे हातपाय वगैरे स्वच्छ धुवून आता सगळे आतमध्ये इथे जातील. आश्रमात सर्व काही व्यवस्था ठरलेली असते. हे बघा, हे वैद्यनाथ महादेव मंदिर हे आहे नाणेरावळला, गुजरातमध्ये. परिक्रमा मार्गातील एक शक्तिशाली ठिकाण, अतिशय शक्तिशाली ठिकाण. आणि त्याचमुळे नर्मदा परिक्रमा ही अत्यंत महत्त्वाची आहे. शून्यातून शून्याची प्राप्ती. शून्य म्हणजे परिपूर्ण अवस्था, की ज्याची किंमत कोणी कमी करू शकत नाही आणि कोणी वाढवूही शकत नाही, अशी ती परिपूर्ण अवस्था. षडविकार मुक्त वासनेच्या पलीकडे. आपण पिंडीच्या पाठीमागे जे बघत होतो ती नर्मदेची मूर्ती असते प्रत्येक ठिकाणी. आणि त्यानिमित्ताने आपल्याला पण भगवान शिवशंकरांचं मातेचं पण दर्शन होतं. बघा ते सूर्याची जी किरणं आतमध्ये प्रतिबिंब पडलेले आहे पाण्यामध्ये आणि त्याची किरणं पण आपण अनुभवत आहोत. अतिशय प्रसन्न आणि आनंददायी असं वातावरण. अतिशय अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण तटन चालतो तर एक वेगळाच आपल्याला आनंद त्या ठिकाणी मिळतो आणि त्याच्यातून आपल्याला भावशुद्धी, विचारशुद्धी, व्यवहारशुद्धी आणि शरीरशुद्धीसुद्धा आपल्याला लाभते त्या ठिकाणी. ही अंजिराची झाडं, इतकी अंजिराची झाडं आहे. आता आलेलो आहो आपण रामपूरजवळ, जिथनं उत्तरवाहिनी परिक्रमा चालू असते ना. अत्यंत तिला प्रचंड गर्दी ह्यावेळी असते, लाखो लोक होते. महाराष्ट्रातल्या जे भक्तगण आहे त्यांची प्रचंड गर्दी असते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही हे सबस्क्राईब करा. जर सबस्क्रायबर वाढले तर तुम्हाला मला लाईव्ह काही सीन दाखवतील. आता बघा, हा तर या ठिकाणी खूपच कठीण आहे. मातेचंच पाणी एक ठिकाणी एका वेगळ्या नाल्याने पाठीमागे आलेलं आहे आणि त्याच्यात उतरून आतमध्ये गुडघे इतकं पाण्यातून त्या बाजूला जायचं आणि मगरींचं प्रचंड मोठं वास्तव्य आहे या ठिकाणी. आणि मगरींच्या त्या वास्तव्यातून तसं वाचून तुम्हाला मगरीचं अगदी सहज दर्शन होतं इथे. आणि हे बघा, ह्या ठिकाणावरून चढून जायचं आहे आणि विशेष म्हणजे त्या बाजून जी पायवाट आहेत तिला सुद्धा रस्ता नाही. म्हणजे सांगायचं थोडक्यात का कितीही कठीण
तट असो, कितीही मोठं संकट असो, पण मा नर्मदेची शक्ती आपल्याला त्या ठिकाणी पार करून नेते आणि तारते. अशाच पद्धतीने ज्यावेळेस आपली नर्मदा परिक्रमा पूर्ण होते तर आपल्याला हे मिळालेलं मनुष्य जीवन त्या ठिकाणी तारलं बहुत ही जातं. खतरनाक रास्ता. तर म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी, सपोर्ट भी मा नहीं. नर्मदा परिक्रमा करून त्या ठिकाणी मनुष्य जीवनाचा जे साध्य आहे ते साधलं पाहिजे आणि मोक्षाची प्राप्ती करून घेतली पाहिजे, पापातून मुक्त झालं पाहिजे. एक सुवर्ण संधी सर्वांसाठी. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, आपल्या सर्वांसाठी आपण सदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची नवीन नवीन माहिती मला देता येईल आणि लाईव्ह सीनसुद्धा तुम्हाला दाखवता येईल, मातेचं लाईव्ह दर्शन देता येईल. परंतु ठराविक सबस्क्रायबर झाल्याशिवाय लाईव्ह आपल्याला सीन दाखवता येत नाही. मातृ नर्मदे हर.